महाराष्ट्रावर ही शोककळा पोचलेला आहे. आताच बातमी कानावर येते. आता तुम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलात. काय भावपूर्ण आदरांजली कशा पद्धतीने या ठिकाणी काळा दिवस पाळला जातो? आम्ही नवे नवे संपूर्ण महाराष्ट्र हा आज काळा दिवस म्हणून आहे. महाराष्ट्राच्या वाटेला आलेले हे फार मोठं संकट आहे. या निमित्ताने मी आमचा संपूर्ण प्रचार यंत्रणा आज थांबवत असून या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंडार आणि पिंपळवंडी गट या सर्वांच्या वतीने दुःखद अशी श्रद्धांजली अर्पण करत असताना आपणा सर्वांस विनंती करतो की आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण आपल्या पायातील पादत्राणे काढून 2 मिनिटं आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. अशी घटना महाराष्ट्रावर कोसळली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय. सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमले. त्यांची कशी भूमिका या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली कशी पद्धतीने? सकाळीच आपल्याला टीव्हीद्वारे अत्यंत दुःखद अशी घटना समजली की महाराष्ट्राचे धडाडीचे नेते, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं बारामतीजवळ विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. खूप धडाडीचा नेता, आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि दादांची अशी ओळख होती. ही घटना आपणा सर्व शिवसैनिकांना काळजाला भिडणारी आहे. परंतु वस्तुस्थिती ही नाकारता येत नाही. तरी मी आपणा सर्वांच्या वतीनं, संपूर्ण आपल्या आळेपिंपळवंडी मतदारसंघाच्या वतीनं, आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं अजितदादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही प्रार्थना करतो आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आज आपण अजितदादासाठी हा दुखवट्याचा दिवस पाळूया. त्यामुळं आपल्या प्रचाराची संपूर्ण यंत्रणा आज बंद राहील. मी सगळ्या प्रचारकांना, जे बाहेरगावी गेलेले आहेत, जे प्रचाराला बाहेर पडले, ते महिला असतील, कार्यकर्ते असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, सर्वांना विनंती करतो की आजचा आपण दुखवट्याचा दिवस पाळून अजितदादाच्या आत्म्याला चिरशांती देऊ आणि सगळी प्रचार यंत्रणा बंद करू. जे बाहेर गेले असतील त्यांनी कृपया परत घरी परतावं आणि आजचा दुखवट्याचा दिवस पाळावा ही सर्वांना मी कळकळीची विनंती करतो आणि पुन्हा एकदा अजितदादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.